देशभरात राम उत्सव साजरा होत आहे। अयोध्येतील मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। फिरोजाबाद मधील एका रुग्णालयात आज एका मुस्लिम महिलेनं बाळाला जन्म दिला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। मोठ्या भक्तिभावात हा सोहळा संपन्न झाला। काही दिवसाआधी फिरोजाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात फरजाना नावाची मुस्लिम महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती। 22 जानेवारीला म्हणजेच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी फरजाना यांना पुत्ररत्न झालं। राम लल्लाच्या प्रतिष्ठापने दिवशी पुत्रप्राप्ती झाल्याने बाळाचं नाव राम रहीम ठेवण्यात आल्याचं त्याची आई हुस्न बानो यांनी सांगितलंय। आजचा दिवस खूप चांगला आहे। देशभरात रामाचा उत्सव आहे। माझ्या सुनेला मुलगा झालाय। आजचा पवित्र दिवस पाहता आम्ही त्या बाळाचं नाव राम रहीम ठेवलं। बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित आहेत असं हुस्न बानो यांनी सांगितलंय। कुटुंबानं केलेलं नामकरण ऐकताच रुग्णालयातील सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला। 22 जानेवारीला मुलाचा जन्म झाल्याने कुटुंबात आनंद सोहळा साजरा होत आहे। फिरोजाबाद मधील रुग्णालयात आजच्या दिवशी आतापर्यंत 12 बाळांनी जन्म घेतला। या सगळ्या बाळांना रुग्णालयाकडून नवे कपडे भेट देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवीन जैन यांनी सांगितलंय।